नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय, निप्पाणी. आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण मागच्या एपिसोडमध्ये अन्नावरती वासना असलेल्या वासनाशवांचा विचार केला. त्यातनं काय होतं, कसं होतं, याचा आपण विचार केला. जो विचार बऱ्याच वेळेला इथं होतो. बरेच ज्योतिषी सांगतात आणि बरेच ज्योतिषी सांगतात आणि त्याच्यातनं साती आसराचा प्रकार समोर येतो. म्हणजे 7 अप्सरा, जलदेवता हा प्रकार समोर येतो. ते केल्यानंतर त्याच्या मधला जो एक रिझल्ट आहे, तो रिझल्टही तिथं येतो. पण आत्ताचा जो विषय आहे, तो मनुष्याचं कामजीवन, सेक्शुअल लाईफ. आणि त्या सेक्शुअल लाईफचा विचार तसं कुणी करत नाही. म्हणजे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये देखील बरेच गैरसमज आहेत. आणि हे गैरसमज यातनं होणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या घटनाचाही आपल्याला ज्योतिषशास्त्रातनं विचार करायचा आहे. अध्यात्मातनं विचार करायचा नाहीये. आणि तो अध्यात्मातनं आम्ही जर विचार करायला गेलो तर काय होतंय? तो हर हर म्हणणारा हर हर म्हणतोय आणि सती जाणारा सती जातोय. आणि आपल्याला ते करायचं नाहीये. बरं, यातनं हे कसं होतंय, का होतंय, याची कारणं काय, हीच घटना रिपीट पुन्हा पुन्हा का होते, याचा आपण विचार करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. रिपीट का होते? ज्योतिषशास्त्रामध्ये त्रिकोण वगैरे काही नाहीयेत. तर ती स्थानं दिलेली आहेत. 9, 10, 11, 12 या स्थानांना त्यांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशी 4 नावं दिली. आणि याचा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये किती लाभ होणार आहे, किती त्याला त्याचं भोग मिळणार आहे आणि त्याला त्या भोगाचा कशा पद्धतीनं त्याचं समाधान होणार आहे, याचं गणित तिथं मिळतं. ज्योतिषशास्त्रामध्ये 11वं स्थान म्हणजे त्याचं स्थान, म्हणजे काम पूर्तीचं स्थान आलं. फक्त सेक्शुअल लाईफचं स्थान आलं. त्यासाठी ह्यांनी वेगवेगळे अर्थ लावलेत. त्या स्थानांना हे बघा, ते बघा, त्याला मग त्रिकोण करा. हे असले त्रिकोण वगैरे काही नाही आहेत, लक्षात ठेवा. ही पहिली गोष्ट. आता मी नवीन क्लास घेणार, त्यामध्ये हेच मी सांगणार आहे. धनस्थान म्हणजे ज्योतिषाला काय वाटतंय, पैसे असलेलं स्थान. पैसे असलेलं स्थान. अरे बाबा, नाहीये. पैसे आहेत, पण ते कोणाचे? पण ते कोणाचे? तर ते पैसे त्याला वाढ वडिलांकडनं येणारे पैसे दिसतात. त्याला होणारी इन्कम दिसत नाहीये तिथनं. हे लक्षात ठेवायचं. आणि हे इन्कम होणार जी गोष्ट आहे, ही गोष्ट कोण करतंय? तर दशम स्थान करतंय.
तसं त्याच्या आयुष्यामध्ये कामपूर्ती होणार आहे की नाही याच्याबद्दलच जी माहिती मिळते ती की नाही कुठं मिळणार आहे? ती 11व्या स्थानावर मिळणार आहे. आमचे गुरु म्हणतात सेक्सचा कारक म्हणजे शुक्र. कसा असेल बाबा तो? सेक्सचा कारक शुक्र नाहीये साहेब. सेक्सचा कारक हा शनी आहे. तो कसा आहे, का आहे, का आहे, ह्या निसर्गानं ह्या शनीकडेच त्याचं म्हणजे मालकीत्व देऊन त्यांनी काय पद्धतीनं एक समतोल राखलाय, कोणावरती कसे उपकार केलेत, हे सगळं तिथं येत आहे. आता ह्या ठिकाणी आपला विषय आहे तो वासना शवाचा. आता ज्या वेळेला मनुष्य जिवंत आहे त्यावेळेला त्याचा तो काय करणार आहे? वासना शमन करणार आहे. फक्त इथं म्हणजे वेगवेगळ्या वासनालया आहेत. आपण कितीतरी वासना म्हणू शकतो. फक्त आता या एपिसोडमध्ये आपण फक्त आणि फक्त काम वासनेचाच विचार करणार आहे, लक्षात ठेवायचं. बाळ जन्माला आलं, स्त्री आणि पुरुष कोणी असू दे, वयाच्या 7 वर्षापर्यंत त्याला काही समजत नाही. वयाच्या 7 वर्षापर्यंत त्याला काही समजत नाही. त्याला भावना देखील नसते. 7 नंतर तो 14 त्यावेळेला त्याला ती भावना समजायला लागते. म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये, आपल्या मेडिकल सायन्सच्या भाषेमध्ये त्याच्या हार्मोन्समध्ये चेंजेस व्हायला चालू होतात. आणि हे चेंजेस त्याला तिथं 14 वर्षापर्यंत होतात. मग यामध्ये तिने 7 असे टप्पे केलेत. मग 7चे का केलेत? त्याचं गणित वेगळं आहे. ऍक्च्युली 7 नाही येते, 7.5 आहेत. किती आहेत? 7.5 आहेत. शनीचं 3 घर म्हणजे 7.5 वर्ष. हे गणित लक्षात ठेवायचं. मग 15 झाली, 15 नंतर 21.5 झाली. तो जोश मध्ये आहे आणि तीच गोष्ट ज्या वेळेला पाहिजे असते त्याला काही ना मिळते, काही ना मिळत नाही. आता ह्या ठिकाणी वासना शवाचा इथं संबंध काय आला? कारण शव आहे ते जे अस्तित्वात नाहीये आणि त्याच्या आयुष्यामध्ये, गत आयुष्यामध्ये, त्याच्या गत आयुष्यामध्ये त्याच्या गत आयुष्यामध्ये त्याला न मिळालेली ही इच्छा म्हणजे न मिळालेले कामसुख याचा इथं विचार होतोय. याचा इथं विचार होतोय. मग तो का मिळत नाही? तर त्याच्या घरामध्ये आलेले हे दोष. रूपा, मग त्याच्या घराण्यामध्ये या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी त्या आवाज त्याच्या पुरत्या मर्यादित आहेत का त्या? तर त्याच्या पुरत्या मर्यादित नाहीयेत त्या. हीच तर खरी की नाही ज्ञानबाईची मेक आहे इथं. आणि मी तोच विचार तुम्हाला सांगायला लागलोय. जर आपण असं म्हटलं ठीक आहे, एक घराणा आहे, त्या घराण्यामध्ये हा जातक जन्माला आला आणि त्याच्या लाईफमध्ये त्याला सेक्शुअल लाईफ मिळालं नाही आणि तो मरून गेला, ठीक आहे, आपण त्याचा विचार केला नसता त्याचा विचार. मग आम्ही विचार करणे का करावलोय? तर तो जातक त्या घरात जन्माला आला, त्याचा जन्मस्थ बाप वडील त्याचे
त्याही माणसाला त्याला ते सुख भोगता आलेलं नाहीये, त्याला मिळालेलं नाहीये. त्याचे आजोबा त्यांनाही नाही. त्यांच्याकडे घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाला ही वैवाहिक समस्या भेडसावते. या पद्धतीच्या घटना आपण समाजामध्ये ठायी ठायी बघतोय. मग याच्यामधनं तुम्ही डायरेक्ट सोडपत्राकडे जाऊ नका. म्हणजे लगेच बाबा असं सोडपत्र असं नाही. हा आपण विचार जो करतोय तो वासना शवांचा करतोय. आणि ही वासना शव कशा पद्धतीनं त्यांच्या आयुष्यामध्ये झालेल्या घटनेचा त्यांनी विचार करत असतील याचा करतोय. तुमच्या घरात अन्न नाही, तुम्हाला उपाशी झोपायचं आहे, हे तुम्हाला पहिल्यांदाच माहित झालं. काय झालं? पहिल्यांदाच माहित झालं तर तुम्ही काय करता? गप्प झोपता, थोडस तळमळता, त्या ग्लानीमध्ये झोप लागून जात्या. पण तेच भरलेलं ताट आहे, तुमच्या शेजारी ठेवलंय आणि तुम्हाला मात्र जेवायची परमिशन नाही, कारण तुम्हाला ते जेवायला देत नाही. मी उदाहरण वेगळ्या पद्धतीने घेतलं, लक्षात ठेवायचं. मी वेगळ्या पद्धतीने उदाहरण घेतलं. मग ह्या ज्या घटना आहेत, याचा परिणाम काय होत असेल आणि तो कसा होत असेल? मागच्या प्रकरणामध्ये याही प्रकरणामध्ये तो मनावरती परिणाम होणार आहे. आपण आपल्या पुस्तकात म्हटलेलं आहे, आपल्या बऱ्याच लेक्चर मधून म्हटलंय मी. आत्मा आहे, शरीराला मन आहे आणि त्या आत्म्याला अंतर्मन आहे. मन कोणाला आहे? शरीराला आहे. आणि अंतर्मन कोणाला आहे? तर ते म्हणजे आत्म्याला आहे. मग इथं आत्मा कुठं राहिला? आत्माही राहिलेला नाहीये, शरीरही राहिलेलं नाहीये, तर ते राहिलंय वासनाशव राहिलंय आणि तो सुद्धा प्रेतात्मा राहिलाय. विचार करत असतेवेळी इतक्या झटक्यात आणि एका ह्याच्यामध्ये तुम्हाला या विचाराची फोड करता येणार नाही, हे तितकंच लक्षात ठेवायचं. कारण माझे प्रत्येक लेक्चरमधनं मी जे काही बोलत असतोय ते पूर्ण अर्थपूर्ण असते, हा माझा दावा आहे. ते वासनाशव त्या घरामध्ये त्या पुरुषाला, त्या घरातल्या प्रत्येक पुरुषाला वेगवेगळ्या कारणानं, वेगवेगळ्या गोष्टीमुळं त्याला शरीर सुख देत नाही. मग आता इथं वेगळाही विचार होईल, ते भरलेलं ताट आहे, मग त्यालाही मिळत नाही. म्हणून आपण बघतोय घराण्यामध्ये सेक्शुअल लाईफ सॅटिस्फॅक्शन असलेली माणसं नाहीत. आणि ही गोष्ट आपल्याला पत्रिकेतनं लक्षात येत्या. हे लक्षात, ही गोष्ट महत्वाची आहे. ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. पंचमात आता कुठल्याही लग्नाला, कुठल्याही राशीचा, कुठल्याही नक्षत्राचा, वक्री, मार्गी, स्तंभी काय असेल तो, अस्तंगत,
आम्ही मानत नाही. आम्ही म्हणतोय काय, तो शनी आहे आणि तो पंचम स्थानामध्ये जर असेल तर त्या व्यक्तीचं लग्नच मुळात लेट होतंय. त्याला मुलगा होतोय, पण त्यानंतर पुन्हा त्याला सेक्शुअल लाईफ मिळत नाही. हे बाबा मुलगा होण्यासाठी संतती होण्यासाठी सेक्शुअल लाईफ हा जो विषय आहे हा तसा नाही, हे लक्षात घ्या. जसं अन्नाची गरज आहे, अन्नाच्या गरजेनंतर ती रोजच आपण जेवतोय, पण कधीतरी जेवलेला आपण तृप्तीनं ढेकर देतोय, म्हणजे तृप्त होतोय. तसं याचं देखील तसंच आहे. बघा तुम्ही हा व्हिडिओ बघणाऱ्यांना प्रत्येकानं विचार करायचा, तो त्याच्या आयुष्यामध्ये किती वेळा सॅटिस्फाय झाला. नाहीतर मी पुढच्या एका एपिसोडमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारा, तुम्हाला मी जागतिक रेकॉर्ड मधलं सॅटिस्फॅक्शनचं तुम्हाला मी आकडेवारी सांगतो. म्हणजे भारतामध्ये नव्हे, भारतामधलं नव्हे, संपूर्ण जगामधलं. काय करतो? जगामधलं तुम्हाला मी आकडेवारी दाखवतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या कारणानं तो डिस्टर्ब येतोय आणि हा डिस्टर्ब का येतोय, त्याची कारणं काय आहेत, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सगळ्यात महत्वाचा विषय तो आहे. आणि ती ताकद दिली कोणाकडं? शनी महाराजांकडे दिली. शनी महाराजांनी ज्या वेळेला शनी महाराजांकडे हा ज्या वेळेला दिलं, त्यावेळेला त्यानं कधी अन्याय केलेला नाहीये, लक्षात ठेवा. अन्याय केलेला नाहीये. शनीच्या 7.5 वर्षाप्रमाणे 7.5 त्याच्या लाईफ मधले टप्पे, आणि ह्या टप्प्याप्रमाणे एक वेळेला आम्ही विचार करतोय, त्याच वेळेला शनीचा दुसराही विचार इथं होतोय. शनीचं एक भ्रमण पूर्ण व्हायला तोपर्यंत त्याच्या शरीराची पूर्ण वाढ होत असत्या. काय होत असत्या? वाढ होत असत्या. पण शनीवरनं शनीचं भ्रमण झालं की दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीराची तो म्हातारपणाकडे झुकलेला असतोय. बघा तुम्ही विचार करून. मग त्याच्या शरीरामध्ये क्षमता हे ते सगळं इथं आलं. नैतिकता, अनैतिकता, व्यभिचार, ह्या त्या सगळ्या इथं त्याचा काही विचार करू नका. त्याचा इथं काहीही विचार करू नका. कारण माझ्या मते, मी प्रत्येक वेळेला माझ्या लेक्चर मधनं म्हटलंय, पण त्या पुस्तकातून म्हटलंय, एखादी व्यक्ती स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे, ज्या वेळेला त्याच्या पार्टनर पासून ती दुरावते, त्यांची मतभिन्नता होते, त्यावेळेला ती व्यक्ती 3 ठिकाणापैकी कुठेतरी जाते. एक, ती दुसऱ्या स्त्रीच्या संगतीत येते किंवा दुसऱ्या पुरुषाच्या संगतीत येते. 2, कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीन होते. आणि 3, देवाधर्माच्या नादाला लागते. ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे 2 गोष्टी, दुसरी आणि तिसरी, ही काय झालं? पळवाट झाली. पळवाट त्याच्या लाईफ मधली ती पळवाट झाली. आणि पळवाट हे म्हणजे त्याला काय म्हटलं जात नाही, सोल्युशन म्हटलं जात नाही. त्याच्या आयुष्यामधलं ते सोल्युशन नव्हे ते. मग आमच्याकडे ज्या वेळेला पत्रिका बघायला एखादा जातक येतोय आणि जातक येतोय त्या वेळेला आपल्याला दिसतंय की या घराण्यामध्ये या घरातल्या पुरुषांना काय नाहीये, सेक्शुअल लाईफ नाहीये. मग हे कशावरनं बघतोय आपण? तर शनी
मूळ पत्रिकेतल्या शनीवरूनच बघतोय आपण. ही खरी मेथड आली. ती कसं बघायचं, काय बघायचं हे माझ्या ग्रुपमधल्या लोकांना माहित आहे. ज्यांना बाहेरच्या लोकांना जाणून घ्यायचं आहे, त्यांनी माझ्याशी जरूर संपर्क साधावा. ज्या वेळेला एखाद्या घरात ही स्थिती निर्माण होत्या, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत असतात. मग त्यांच्या बायकाकडे व्यभिचारी होतात. मुली नाही हं. मुली वेगळ्या आल्या आणि बायका वेगळ्या आल्या. त्यांच्या स्त्रिया ह्या दुसऱ्या घरातून आलेल्या असतात आणि त्या घरात जन्मलेल्या त्या मुली असतात. हे दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. म्हणजे बायको, आई, आजी असं, काकी, म्हणजे त्या घरात आलेल्या बायका. तो प्रकार होतो. या ठिकाणी त्या स्त्रियांना किंवा त्या पुरुषाला सेक्शुअल लाईफ न मिळाल्यामुळं त्या मनाची चाकणे कोंडमारा होतो. आणि हा कोंडमारा झाल्यानंतर ते वासनाशव ज्याच्यामध्ये शरीर नाही, ज्याच्यामध्ये वासना काय म्हणजे टिकावी असं की नाही, काही नाही, आणि ते वासनाशव प्रत्येक पिढीला त्रास देते. आणि हे आपल्याला त्या पत्रिकेत दिसतंय. त्या घराण्यातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हे होणारे प्रसंग आपल्याला दिसतात. मी तुम्हाला प्रत्येकाला नाही ह्याचे कारण सांगितलेली आहेत. आज आपण याच पद्धतीने विचार करावं. मग हे वासनाशव म्हणजे की काय आहे? वासनाशव हा शब्द तुम्ही प्रत्येकानं ऐकलाय. वासनाशवाबद्दल तुम्ही हे केला, माहिती घेतला. जो वासनेमध्ये अडकलेला आहे. मग इथं वासना किती प्रकारच्या आल्या? शेकडो प्रकारच्या आल्या. पण लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची वासना जर कोणती असेल तर ती वासना म्हणजे सेक्सुअल लाईफ. आता ह्या ठिकाणी मी 2 भाग करेन. मी काय करेन? 2 भाग करेन. 2 भाग. स्त्री आणि पुरुष असे मी 2 भाग करेन. एखाद्या स्त्रीला सेक्शुअल लाईफ न मिळालं तर होणारा तिच्यामधला बदल आणि एखाद्या गोष्टी म्हणजे किंवा अन्न न मिळाल्यामुळे होणारा बदल, पुरुषामध्ये अन्न न मिळाल्यामुळे होणारा बदल आणि सेक्शुअल लाईफ न मिळाल्यामुळे बदल. आपल्याला ह्या ठिकाणी एक गोष्ट जाणवते. ती अशी जाणवते की त्या घरात येणाऱ्या, म्हणजे आपण एक घराणं घेतलंय, त्या घराण्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिला वैवाहिक सुख मिळत नाही, म्हणजे सेक्शुअल लाईफ मिळत नाही. आणि ते का मिळत नाही? तर ते तिच्यामुळेच मिळत नाही असं आपण काही वेळेला म्हटलं, पण तसं असत नाही. कारण ती अडवणारी ताकद जी आहे, अडवणारी जी ताकद आहे, ते वासनाशव आहे आणि ते त्या घरामध्ये वास करतंय आणि ते त्या दोघांमध्ये एकत्र यायला देत नाही. या ठिकाणी मी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करेन, आणि तो उल्लेख म्हणजे सुख. कशाचा? सुखाचा. सुख म्हणजे काय?
आनंद. मग आनंद कशातनं मिळेल? वेगवेगळ्या कारणातनं मिळेल. आणि नशा केल्यामुळे देखील आनंद मिळेल. पण सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात श्रेष्ठ नशा कोणती असेल तर ती सेक्स. या नशेसारखं दुसरं कुठलंही उदाहरण नाही. कुठल्याही प्रकारची तुम्ही व्यसन म्हणजे नशा केला तर त्याची तोड या सुखाशी या नशेशी येत नाही. ही पहिली गोष्ट. पहिली गोष्ट. आता अध्यात्म काय सांगतंय? काही वेळेला आपल्याला त्याचाही विचार करावा लागेल. आपण मनानं ज्या वेळेला ही गोष्ट हे करतोय म्हणजे पाहिजे 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 म्हणतोय त्याच वेळेला त्याचं शमन जर झालं नाही, आम्ही अध्यात्माकडे वळलो आणि अध्यात्माकडे वळून त्याच्यावरती जर विजय मिळवला तर मग आज सगळेजण सुचवा लागलेत. मी मुद्दाम आलोय याच्याकडं. ध्यान करा. सुख शांती म्हणजे तुम्हाला शांती लाभेल. ध्यान करा. तुम्ही ध्यानात जावा. जप करा. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काय होईल? तुम्ही म्हणजे तुम्ही अध्यात्माकडे जा. पण अध्यात्म काय सांगतंय? अध्यात्म वेगळंच सांगतंय. आणि अध्यात्मामधलाच एक पार्ट हेही सांगतोय की ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये अध्यात्मानं ही सेक्शुअल भावना शमन होतंय, तुमची ती भावना जाते, त्यावेळेला त्यातनं एक प्रचंड ऊर्जा तयार होते. काय होते? प्रचंड ऊर्जा तयार होते. पण साहेब, आपल्या ऋषीमुनींनी पूर्वजांनी आपले वेगवेगळे काय केले? कॅटेगरीज केल्या. ग्रस्त आश्रम केला, संन्यासी केला. का केलं हे? आज आम्ही सगळे ग्रस्त आहे. आम्हाला बायको आहे, पोरं आहेत, घर आहे, सुख आहे, म्हणजे चिंता आहे, देणं आहे, येणं आहे, सगळं आहे. आणि याची सगळ्यांची चिंता आहे आम्हाला. आणि त्या वेळेला शरीराच्या पोटाचीही चिंता आहे. आणि तशी आपल्याला मिळालेल्या कामेच्छेची तृप्तीही आहे. आणि त्यातनं तुम्हाला तृप्ती नाही, म्हणजे न मिळाली की तुम्हाला दुःखही आहे. या ठिकाणी असं झालं की मी संसार तर करणार आहे म्हणून लग्न केलं. आणि त्याच वेळेला मला ब्रह्मचर्य पाळायचं आहे म्हणून मी बायकोपासून वेगळाही झालो. असला काही जर प्रकार झाला नाही, तुम्हाला काय वाटतंय? मी चुकलो कुठं? आज आम्ही काय करालोय? आम्ही तेच करालोय. आणि त्याच्यामुळं या जीवनामधल्या ज्या समस्या आहेत, या जीवनामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी आम्ही प्रचंड त्या वाढवा लागलो. याच्यासाठी ज्या घराण्यामध्ये ज्या पुरुषाला स्त्री सुख नाही, त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये सुंदर उपाय दिलेले आहेत. सुंदर उपाय दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. कारण आम्ही हिंदू समाज, आम्ही मुळात पूजास्थिती करतोय. पूजास्थिती करतोय, लक्षात ठेवा. शिवलिंग म्हणजे काय?
मग ह्यासारखी एक गोष्टी जर मी बोलायला गेलो तर त्या ठिकाणी वाद निर्माण होतोय. तुमचं तुम्ही विचार नाही करा. मनातली जी गोष्ट आहे, जी वासना आहे, ती मिळाली नाही की ती गोष्ट उपाळून बाहेर येते. आणि ती कधी येते? जिवंतपणी नाही, तर ती मेल्यानंतर येते. आणि याचा कारक कोण आहे? मी सगळ्यात शेवटी सांगायला लागलोय. सेक्सचा कारक शनी. पण या ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा कारक जर कोणता असेल तर ती नजर. नजर. आणि नजर म्हणजे चंद्र. आपल्या चंद्राला काय केलंय बघा त्याने. ते मामा हे ते सगळं विसरून जावा तुम्ही. चंदा मामा वगैरे आपण त्या कथात म्हटल्या, बालगीतात म्हटल्या. पण तो भाग नाही इथं. तो चंद्र नातं बघत नाही. नातं बघत नाही असा तो चंद्र आहे. गुरुपत्नी. गुरुपत्नी म्हणजे कोण? गुरु म्हणजे वडील. त्यांची पत्नी म्हणजे कोण? आई. आणि त्याच्याबरोबर अनैतिकतेने राहणारा कोण? तो चंद्र. खूप गुंतागुंत आहे. ह्या एकाच भागामध्ये वासनाशयाबद्दल आपण 2 भाग घेतले, पण त्यातला दुसरा भाग हा अर्धवट राहिला आहे. तर तोही मी पुढच्या वेळेला पूर्ण करतो. धन्यवाद.